तर गिरगाव चौपाटीवरची आपण ही दृश्य या ठिकाणी पाहतोय। तर एक एक करून गणपती बाप्पा इथे विसर्जनासाठी आणण्यात येत आहे। सिंहासनावर आसनस्थ असलेली गणपती बाप्पाची ही मूर्ती तर भक्तांना आशीर्वाद देत असलेली सिंहासनावर आसनस्थ गिरगाव चौपाटीवर आज अनोख्या रूपातील बाप्पा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर पुण्यामधले ही दृश्य आपण पाहतो। पुण्यामधले रथामधून निघणारी गणपती बाप्पाची मिरवणूक हे सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र असतं। भजन, गाणी, नृत्य या सगळ्याचा मिलाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर काही संदेश देणारे असे देखावे देखील या रथांवर असतात। तर तुळशीबागेचा हा गणपती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर ही सगळी रूपं डोळ्यात साठवून ठेवावी अशी दोन्ही हाती पुष्पहारण केलेला असा हा गणपती बाप्पा। बाप्पाला जास्वंदीचा फूल आणि तुर्वा हे अत्यंत प्रिय। तर पूर्ण बॉलिवूडची थीम या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे या रथावर। तर ती देखील आपण या ठिकाणी पाहतोय। प्रत्येक रथ खरं तर काहीतरी एक संदेश देणार आहे। खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच त्यासाठी झाली होती की त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी। तर या गणपती बाप्पाच्या या रथावर आपण पाहतो तर तुळशीबागेचा हा गणपती पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं या ठिकाणी विसर्जनासाठी हा बाप्पा निघालेला आहे। पण वर आपण पाहतो की एक विष्णुरूपी मूर्ती देखील साकारण्यात आलेली आहे। तर भक्तांना आशीर्वाद देणारी विष्णूची मूर्ती आणि त्याचबरोबर त्या समोर असलेला हा बाप्पा तर दिव्यांग गौरव रथ या ठिकाणी आहे। आणि तर संकल्पना यामध्ये एक वेगळी आहे। या माध्यमातून काही संदेश हा दिला जातोय। तसंच व्हील चेअरवर बसलेला बाप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। बॉलिवूडची थीम या ठिकाणी आहे। त्याचबरोबर व्हील चेअरवर बसलेला बाप्पा। तर दुसऱ्या बाजूला आपण इकडे पाहतो पुण्यामधला हा सोहळा आणि तुळशीबागेचा हा गणपती बाप्पा। सुंदर असं हे रूप या ठिकाणी डोळ्यात भरून घ्यावं असं। तर दुसरा आहे हा मूषकराज या ठिकाणी आपण पाहतो आणि त्यामधून उलगडणारं बाप्पाचं रूप। सुंदर असा देखावा या रथावर या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। तर हा बाप्पा या ठिकाणी व्हील चेअरवर बसलेला आहे। दिव्यांग गौरव रथ असे याला नाव देण्यात आलेलं आहे आणि त्यामधून वेगवेगळ्या रूपं या ठिकाणी साकारण्यात आली आहेत। बॉलिवूडची थीम यामध्ये आहे। एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो। तर पुण्यामधलं अनोखं आणि सुंदर असं हे दृश्य आपण पाहतो। हे दृश्य आहे ते नागपूरमधले आहे। LED लाईट्स या ठिकाणी त्यामध्ये उजळून निघालेला हा संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहतोय। नागपूरमध्ये आपण दुपारपासून पाहतोय की विविध देखावे इथे रथावरच साकारण्यात आले। नागपूरमध्ये खरं तर आपण बगाड यात्रा नेहमी बघत असतो आणि त्यावेळेला त्या रथावर वेगवेगळी रूपं घेतलेली, मग ते दशावतारी असो किंवा मग बडगी असो, अशी रूपं आपण पाहिलेली होती। मात्र आज आपण नागपूरमधला हा विसर्जनाचा सोहळा पाहतोय।
तर नागपूरमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय आणि आज बाप्पाला निरोप दिला जातो। प्रत्येक रथाची प्रत्येक मंडळाची एक वेगळी थीम आहे। या मुख्य मिरवणूक मार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पूल गल्ली तालीम मंडळाचा गणपती आहे तो या मुख्य मिरवणूक मार्गावर आलेला आहे। खरं तर या पूल गल्ली तालीम मंडळाच्या या गणेश मूर्तीची राज्यभरामध्ये यावर्षी चर्चा झाली आणि तीच गणेश मूर्ती जी आहे ती आता या सगळ्या आपल्या मिरवणूक मार्गावर आपल्याला बघायला मिळते। कुठेतरी वृक्ष लागवडीचा संदेश देणारी गणेश मूर्ती यावर्षी पूल गल्ली तालीम मंडळाने प्रतिष्ठापित केलेली होती आणि याच गणेश मूर्तीची आता विसर्जन मिरवणूक निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीनं अनेक मंडळांच्या आकर्षक अशा गणेश मूर्ती या सगळ्या विसर्जन मार्गामध्ये आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। भाविक देखील मोठ्या संख्येने या मिरवणूक मार्गावर मिरवणुका बघण्यासाठी येत असल्याचं बघायला मिळतंय। सकाळच्या या सगळ्या टप्प्यामध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये या सगळ्या मिरवणुका पार पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच आता हळूहळू कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमधला उत्साह जो आहे तो वाढत असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि विसर्जन मार्गावर आता अनेक आकर्षक गणेश मूर्ती यायला सुरुवात झालेली आहे। तर कोल्हापूरमधला वृक्ष गणेश आपण या ठिकाणी पाहिला तर मुंबईतल्या गिरगाव मधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी पुढे सरकताना आज सकाळपासूनच मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाली आहे। खरं तर गणेश गल्लीपासून मुंबईच्या राजाची मिरवणूक ज्यावेळेला निघते त्यानंतर इतर बाप्पा गणेश विसर्जनासाठी निघत असतात। तर मुंबईच्या राजाची ही विसर्जनाची मिरवणूक आपण या ठिकाणी पाहतोय। 22 फुटांची ही मूर्ती ही रामरूपामध्ये आहे। यावेळेला या मंडळानं रामेश्वरमचा देखावा साकारला होता। प्रभू श्रीरामानं रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मण हत्येचं पाप क्षालन व्हावं यासाठी रामानं महादेवाची पूजा केली आणि त्यासाठी हनुमानाला कैलासावर पिंड आणण्यासाठी पाठवलं। हनुमानाला उशीर झाला आणि त्यानंतर सीतेनं वाळूपासून मूर्ती बनवली। रामानं वाळूच्या महादेवाची पूजा केली आणि त्यानंतर हनुमानजींनी आणलेलं लिंग त्याची स्थापना रामेश्वरम या ठिकाणी करण्यात आली। यावेळेला जर आपण पाहिलं तर प्रभू श्रीरामाच्या रूपातील बहुतांश मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आणि अथांग असा जनसागर या ठिकाणी लोटलेला आपण पाहतोय। खरं तर मुंबईमध्ये समुद्र आहे मात्र त्याला हे लाजवेल अशी गर्दी आज संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळते। या विसर्जन सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण वाहतुकीसाठी सुद्धा एक शिस्त या ठिकाणी ठेवण्यात आली तर कुठल्याही गणेश भक्ताला देखील इथे त्रास होऊ नये यासाठी व्यवस्था इथे करण्यात आली। काही वेळातच 8:30